नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. तर तुम्ही मागलचा व्हिडिओ बघितलाच असेल अपलोड केलेला. तर त्यामध्ये मी खूप असं भयंकर रडले आणि एकदम शॉक मध्ये मला धक्का बसला की अचानक असं कसं झालं. आता जे कलाकार आहेत त्यांनाच हा व्हिडिओ म्हणजे समजणार आणि कळणार सुद्धा की मी का रडले, मला कसं काय धक्का लागला होता. मलाच नाही, प्रत्येकाला लागला होता की आपण फिल्म म्हणजे पिक्चर मध्ये मोठ्या मोठ्या याच्यामध्ये आपण काम नाही करू शकत फिल्म मध्ये, बरोबर, का की आपल्याला तिथे रोल नाही भेटत, आपल्याला चान्स नाही भेटत तिथे. तर आपल्याला आपल्या ज्या अंगातली कला आहे ते आपण टिकटॉकवर दाखवायचे, बरोबर ना, युट्यूबवर दाखवायचे. युट्यूबवर पहिलं तर शॉर्ट व्हिडिओ वगैरे काही नव्हते, लॉंगच होते फक्त. तर आता ते युट्यूबवर शॉर्ट आले तर व्हिडिओ. तर असं कळलं मला की माझ्या दादाने मला सांगितलं की ताई तुला काही माहिती आहे का. मी म्हणलं काहीच नाही दादा, बोला ना. तर बोलते कसं होणार ताई आता. मी म्हणलं काय झालं दादा नेमकं, सांगणार का. आणि मला कोणाशी जास्त ओळख नव्हती, काहीच नव्हती, फक्त दादाशी ओळख होती माझी, संदीप दादाशी ओळख होती माझी फक्त. नंबर पण माझा कोणाकडेच नव्हता आणि दादाकडे पण नव्हता माझा नंबर. तर दादा काय बोलले मला की ताई तुला काहीच माहित नाही. म्हणले मला काहीच माहित नाही दादा, सांगा. ताई तुला माहिती आहे का म्हणले, टिकटॉक बंद होणार आहे. मग काय, मला धक्का बसला. मी असं कसं दादा. तर बोलते हो ताई, या तारखेला टिकटॉक बंद होणार आहे. बाप, हे ऐकून मला इतकं रडायला आलं. आता मला काय करू मी, काय नाही असं झालं. रिक्वेस्ट करू कुठे करू सरकारला की बंद करू नका, असं झालं होतं मला की माझी कला मी फक्त इथं दाखवू शकते. ती एक आवड असती ना, आवड झाली होती मला त्या गोष्टीची, व्हिडिओ करायची. असं वाटत होतं की मला कोणीच नाही पाहिजे बोलायला, फक्त टिकटॉक पाहिजे बस, बाकी कोणीच नको. मी कोणाशी बोलत सुद्धा नव्हते. मला असं खूप असं भयंकर वाटलं मला आणि रडले सुद्धा मी खूप. मला वाटलं आता टिकटॉक बंद होते, आता काही नाही राहिलं, मला इथंच खतम झालं आपलं, सगळे स्वप्न वगैरे इथंच खतम झालं, असं तसं विचार केला मी. आणि टिकटॉकवर जेवढे आहेत तेवढे त्यांनी जेवढे ड्रॉपमध्ये व्हिडिओ होते ते सोडायचे अशी करायची मी. अर्ध्या तासाला व्हिडिओ टाकायची मी आणि बघायचे आपलेच व्हिडिओ, डाउनलोड करून घ्यायचे सगळे व्हिडिओ असे. तर असं करत 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 मला प्रश्न पडला आता की मला म्हणतानी घरचे तर मला बरे बघत नव्हते, म्हणतानी मला कोणी जास्त बोलत नव्हते की माझ्या स्वभावामुळे की मी चिडचिड करते, भांडणं करते, असं करते तसं करते, त्यांचं ते बोलायचे मला. पण मला असं वाटायचे की मी तशी नाही, मी भांडणं वगैरे करत नाही, फक्त मला कोणत्या गोष्टी सहन होत नाही असं, आणि मी तोंडावर पटकन बोलून जाते. तर त्यांना ते माझा स्वभाव आवडत नव्हता. तर मी कोणाशी भांडणं करत नव्हते, काहीच नव्हते. माझा करमणूक म्हणजे माझं जे करमणूक होतं ते टिकटॉक होतं. आणि मला कोणत्या मैत्रिणीची गरज नव्हती ना, कुणाचीच गरज नव्हती मला, जसं टिकटॉक माझ्या आयुष्यामध्ये आलं तसं. तर अचानक ते बंद व्हायला आलं आणि नेमकं बंद झालं, टिकटॉक बंद झालं. मला लय वाईट वाटलं, मी खूप रडले. त्याच्यामध्ये नेट दाखवत नव्हतं, फक्त आपले व्हिडिओ होते सगळे असे गायब झाले होते, फक्त डिप्पी दिसायची. लय वाईट वाटलं होतं, खूप रडले मी, खूप म्हणजे खूप. मला आता सुद्धा आठवण येते की माझं ते दिवसच लय बेकार होता की टिकटॉक बंद झाला होता, का की माझी कला मला दाखवायची होती, की पुढे जायचं होतं मला खूप बेकार वाटलं. पण मला संदीप दादानी मला खूप सपोर्ट केला त्यावेळेस, खरंच खूप म्हणजे खूप. मला त्याने सांगितलं की ताई एक ॲप आहे ते तुला पाठवतो. टिकटॉक बनवण्याच्या आधी मला तिने बोलले
की ताई तुला एक ॲप आहे ते पाठवतं, तू डाउनलोड करून घे आणि जर सगळे टिकटॉकवरचे तिथे यायला येतं. मला खूप चांगलं वाटलं. मला दादानी खरंच खूप सपोर्ट केला होता मला त्या टायमाला. तर कोणचं ॲप आलं होतं मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला, की नंतर टिकटॉक बंद झाल्याच्या नंतर मी दुसरं कोणचं ॲप घेतलं होतं ते. तर चला बाय, काळजी घ्या. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला सपोर्ट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला खरंच ते दिवस आठवून माझं मन भरून येते. मला बोलता पण येत नाही, का की माझ्या एकटीवरच नाही, जेवढे टिकटॉकवर होते सगळ्यांना धक्का बसला होता. सगळे रडत होते सगळे. तर चला बाय, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते की मी ॲप कोणता घेतला होता. तर चला बाय, काळजी घ्या.